जय भीम, मी राणी. स्वागत आहे तुमच्या मिनी ब्लॉग मध्ये. तर माझी सासूबाई ते ना 2-3 दिवसापासून गावाला गेले होते. तर त्यांनी ना हे गावाहून गहू आणलेत, गावाचे गहू. तर मला तर काही वेळ भेटत नाही साफ करायला. कसं मग मी दिवसभर म्हणजे आवरायमध्ये दुपारी थोडंफार झोपते आणि संध्याकाळी येतं फिजिओथेरपी मध्ये जाते. मग तिकडून पण कसं मला उशीर अजून जातो ना. मग ते बोलले की मला जसा वेळ भेटला तर मी साफ करून ठेवून देणार म्हणे. अजून आहे ना कंट्रोलचे सुद्धा गहू आणायचे राहिलेत. म्हणजे ते काही हे सर्व साफ करून मस्त कोठीमध्ये भरून देऊ. कसं मग 5-6 महिना बघायचं, टेन्शन नाही राहणार. आमच्याकडे ना भाकरी वगैरे काही खात नाही, चपात्या 2 टाइम चालतात. यासाठी म्हटलं आता गहू भरल्या गेले तर टेन्शन नाही राहणार. माझ्या आयुषची मस्ती बघा थोडस आहे ना. माझ्या आयुष्य येऊन गेला या तापामध्ये. तो आहे ना म्हणजे आता मस्ती करतो, सकाळपासून एकदम झोपतच होता तो ना दादा. आणि जेवण वगैरे पण करत नाहीये. त्याला आहे ना लूज मोशन आणि ताप येतोय म्हणून तो आहे ना थोडस अशक्त होऊन गेलेला आहे. अजून पण त्याने काही खाल्लं नाही. बघते आता काही खाणार तर खाऊ घालते त्याला. संध्याकाळी घेऊन जावं लागेल त्याला दवाखान्यात. दादा काय होतंय, काय होतंय, काय नाही होतंय. आणि बॅग घेऊन घेतली. सांगतोय केव्हाचा धुळे चल, धुळे चल. तुला धुळे जायचंय? कुठे जायचंय? पप्पा मला धुळ्याने घेऊन चालला म्हणे असं सांगतोय तो. आणि यार मी कोणाचा मार खाल्ला? दादानी मारलं. नको मारत जाऊन, बिचारी पोरगीला. हे पोर आहेत ना मारतच राहतात. नुसती गरीबी पोरगी माझी आयुष खूप जास्त मारतो. आणि काल आहे ना आमच्याकडे काय झालं होतं तुम्हाला दाखवते चला. हे बघा किती दगड पडलेले आहेत. म्हणजे पत्रे वगैरे सर्व पडून गेले होते. हे पाहू शकता तुम्ही. म्हणजे जे लहान लहान पत्रे होते ना ते सर्व तुटून पडून गेले. कारण इतका सारा तुफान आला होता ना. म्हणजे अक्षरशः दगड सुद्धा पडायचे आणि म्हणजे पत्रे सुद्धा तुटून पडत होते बाजूच्या पत्र्याचे. मुलं आहेत तर इतके घाबरले होते ना. तर काय सांगायचं, पूर्ण हवा आणि ते असं वाटायचं पाणी येणार की काय. तुम्हाला मी पुढे व्हिडिओ दाखवते. माझे मुलं आहेत तर खूपच जास्त घाबरून गेले. त्यांनी ना घाबरून डायरेक्ट ताप काढून घेतला. तो व्हिडिओ तुम्ही बघा. हा रात्रीचा व्हिडिओ होता, तुम्हाला दाखवला ना. घरात ना पूर्ण माटी होऊन गेली होती. लाईट पण म्हणजे खूप वेळानंतर आली. रात्री 11:30-12ला लाईट आली. चला आता मी काय स्वयंपाक केलाय ते दाखवते. माझ्या सोरांच्या आवडीची भाजी आज पण ती म्हणजे बटाट्याची भाजी. थोडेफार भांडे पडलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. बटाट्याची ग्रेव्ही भाजी. बटाट्याची अशी भाजी ना छान लागते. कुकरमध्ये नेहमी मी असंच बनवत असते. चला आता ना खूप भूक लागली.